नमस्कार, आपण पाहता NDTV मराठी. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. एक मोठी बातमी सुरुवातीला हाती येते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बैठक झालेली आहे. दिल्लीतील प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबद्दल सोशल मीडियात सुरू असलेल्या चर्चांबद्दल या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं कळतं. तसंच पक्षाला बदनाम केलं जात असल्याबद्दल सुद्धा या बैठकीत गांभीर्यानं चर्चा झाल्याची माहिती आहे. रामराजे आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत. काय अधिक माहिती आहे, काय झालं या बैठकीत? एक तास चाललेले आहेत आणि या बैठकीमध्ये पार्थ पवार होते, सुनेत्रा पवार होत्या आणि बैठकी दरम्यान जे दिवसभर ते म्हणजे रामराजे, तुमचा आवाज नीट पोहोचत नाहीये. आम्ही पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू. पण सुनेत्रा पवार आज दिल्लीमध्ये होत्या, पार्थ पवारही आज दिल्लीमध्ये आहेत. या दोघांनी संसद भवनात जाऊन सुनेत्रा पवार यांनी आपल्या काही सहकाऱ्यांची भेट घेतली आणि यानंतर अन्य काही खासदारांशी बातचीत करताना सुनेत्रा पवार यांचा एक व्हिडिओ मात्र चांगलाच व्हायरल झाला होता की प्रफुल्ल पटेल कुठे आहेत हे तुम्हालाच माहिती असेल. पुन्हा एकदा रामराजे शिंदे यांच्याकडे जाऊयात. रामराजे, स्वाभाविक आहे, एवढी दिल्लीत आल्यानंतर बैठक तर होणारच. सकाळी प्रफुल्ल पटेल नव्हते, आता फारच सविस्तर चर्चा झालेली दिसते. बिलकुल हाच मुद्दा होता की काल आणि आज प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे नव्हते आणि त्यामुळेच कुठेतरी चर्चांना ऊत आला होता आणि आज प्रफुल्ल पटेल यांनी या बैठकीमध्ये नाराजी त्या संदर्भातच व्यक्त केली गेली आहे की पक्षातील नेत्यांना, त्याचबरोबर पक्षाला टार्गेट केलं जातं, बदनाम केलं जात आहे आणि एक वेगळा मेसेज जो आहे, पक्षामध्ये समन्वय नाही अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो बाहेर जातोय आणि हे याची खबरदारी ही आपण पक्ष म्हणून घेतली पाहिजे असं सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. टार्गेट केलं जाते, पक्षाला बदनाम केलं जाते आणि समन्वयाचा अभाव जो आहे तर त्या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. मात्र इतर कोणत्या मुद्द्यावर चर्चा आणखीन झाली का त्याबद्दल कळू शकलं नाही. परंतु एक तासभर ही बैठक झालेली आहे. प्राईम मिनिस्टर त्याचबरोबर अमित शहा यांच्या भेटी झालेल्या नाहीयेत. मात्र संसदेच्या या भेटीच्या नंतर आज रात्री ही प्रफुल्ल पटेल यांच्या सोबतची ही भेट झालेली आहे असं म्हणता येईल. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.